आणि यानंतर आणखी एक महत्त्वाची अपडेट। छगन भुजबळ लक्ष्मण हाकेंची भेट घेणार आहेत। 2 दिवसात भुजबळ हाकेंच्या आंदोलनस्थळी जाऊन भेट घेतील। लक्ष्मण हाकेंच्या मागणीला छगन भुजबळ पाठिंबा देतील अशी माहिती मिळतेय। समता परिषदेच्या सोमवारी पार पडलेल्या बैठकीमध्ये हाके आणि मंगेश ससाणी यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निर्णय झाल्यानंतर आता छगन भुजबळ आंदोलकांची भेट घेणार आहेत। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, मराठा विरुद्ध ओबीसी असे 2 गट सध्या पाहायला मिळतात। छगन भुजबळ लक्ष्मण हाकेंची भेट घेत आहेत। काय दिशा मिळू शकते या भेटीनंतर आंदोलनाला? प्रज्ञा, खरं तर मुंडे बंधू भगिनींना कालच आंदोलनस्थळी जाऊन भेट घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। लक्ष्मण हाकेंना तुमच्या आंदोलनात आम्ही सहभागी आहोत, तुमच्याशी तुम्हाला पाठिंबा आहे अशा पद्धतीचं एक आश्वासन दिल्याचं पाहायला मिळालं होतं। आणि त्यानंतर आता ओबीसीतला आणखी एक महत्त्वाचा घटक असणारे, महत्त्वाचा चेहरा असणारे छगन भुजबळ हे देखील आता लवकरच जाऊन भेट घेणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे। येत्या 2 दिवसांमध्ये छगन भुजबळ लक्ष्मण हाकेंच्या भेटीला जातील आणि त्या ठिकाणी जाऊन चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतील। या चर्चेच्या निमित्तानं प्रामुख्यानं अद्याप मराठा आरक्षणासंदर्भामध्ये अजूनही मनोज जरांगे यांची भूमिका आहे की ओबीसीतूनच मराठा आरक्षण दिलं गेलं पाहिजे, तर याला आपला तीव्र विरोध आहे असं देखील सांगण्यात आलेलं आहे। सोमवारी समता परिषदेची बैठक झाली होती। या बैठकीमध्ये प्रामुख्याने याच विषयावर चर्चा झाली आणि मंगेश ससाणी जे पुण्यामध्ये आंदोलन करतायत आणि बरोबर आहे, एकीकडे मनोज जरांगे यांनी सुद्धा उपोषणाचा मार्ग पत्करला होता आणि आता ओबीसी समाज देखील उपोषणाच्या मार्गाने जातोय। छगन भुजबळ यांनी भेट घेतल्यानंतर या आंदोलनाला कसं बळ मिळतं आणि काय दिशा मिळते हे पाहणं महत्त्वाचं असेल। निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।